नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा आजचा दुसरा दिवस आहे। काल रात्री उशिरापर्यंत मुलाखती ज्या आहेत त्या चालल्या आणि आज सकाळीपासून पुन्हा एकदा मुलाखतींचं सत्र सुरू झालेलं आहे। सगळे इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहे। प्रचंड मोठी गर्दी पहिल्या दिवशी झाली, त्यामुळे आता मुलाखती ज्या आहेत त्या 5 दिवस चालणार आहे। लाडक्या बहिणींचाही मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये पाहायला मिळतोय। काय सांगणार आज मुलाखत आहे, काय का वाटतं तुम्हाला उमेदवारी मिळावी? माझं नाव महेंद्र प्रधान आहे। देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर महानगरपालिका आणि शहराचे अध्यक्ष आदरणीय दयाशंकरजी तिवारी यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेला आम्ही समोर जात आहे। भारतीय जनता पार्टीचं इथे वर्चस्व नागपूर शहरामध्ये आहे। भारतीय जनता पार्टीला लोक प्रेम करतात। तुम्ही कुठून उमेदवारी मागताय? प्रभाग 1-2 म्हणून आम्ही तयारी करतोय आणि सगळेच कार्यकर्ते ग्राउंड लेवलून काम करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत। सगळेच कार्यकर्ते। तुम्ही कुठून उमेदवारी मागताय? प्रभाग क्रमांक 2 मधून। का तुम्हाला उमेदवारी द्यावी पक्षानं? भाजपा के काफ़ी वर्ष से कार्यकर्ता रहे, ग्राउंड लेवल पे काफ़ी साल से काम कर रहे हैं और हम ऐसा चाहते हैं कि इस बार जो है उन कार्यकर्ताओं को टिकट पार्टी ने देना चाहिए जो काफ़ी वर्ष से ग्राउंड लेवल पे एक्टिव है और काम कर रहे हैं। लाडक्या बहिणी सुद्धा आहे, ताई तुम्हाला का उमेदवारी द्यावी? तुम्ही मुलाखतीसाठी आले आहे? समाजसेवा आणि लाडक्या बहिणींना जो फडणवीस साहेब यांनी दिलेला हे आहे लाडकी बहिणीला, तसंच म्हणजे सर्वांना खुशी राहो असे उमेदवार निवडून द्यावे। तुम्ही मुलाखतीसाठी आले, कुठून मागताय तिकीट? मी प्रभाग 2 नारी, कपिलनगरला। तुम्ही कुठून मागताय? प्रभाग 2 समतानगर। का द्यावी उमेदवारी तुम्हाला? सर आम्ही करोना कालमध्ये गोरगरिबांची खूप सेवा केलेली आहे आणि तुम्हाला द्यावी तर काय? नमस्कार, मी विशाल साखरे, प्रभाग नंबर 1 नाराजरी फटकामधून अनुसूचित जाती रिझर्व आहे। तेथून उमेदवारी मागासाठी आज भारतीय जनता पार्टी या मंगलम कार्यालयामध्ये आलेला आहे। आमच्या प्रभागाच्या विकासमध्ये 22,500 एससी मतदान असून तिथे विविध घटकाचे स्लम एरिया भरपूर असल्यामुळे त्यांना करोना लॉकडाऊनपासून जेव्हापर्यंत आम्ही 2017 आमचे 4ही नगरसेवक त्या प्रभागामध्ये विजयी झाले आहेत आणि लोकांच्या छोटे छोटे प्रश्नांसोबत आम्ही छोटे कार्यकर्ता त्यांचे प्रश्न घेऊन सरकारी कार्यालयामध्ये असो की विविध योजनांमध्ये आम्ही राबवत असतो। आज इथे प्रत्येक जे सदस्य उभे आहेत हे प्रत्येक एक नगरसेवकच आहेत। कॉम्पिटिशन प्रचंड आहे, म्हणजे एका जागेसाठी 20-20, 30-30, 40-40, 100-100 जण उमेदवारी मागतात। पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज स्वतः एक नगरसेवक म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये रात्रंदिवस काम करत राहतो। ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ओळख आहे आणि आमच्या पक्षाचा अभिमान आहे आम्हाला। सगळ्यांना शुभेच्छा आहे। आजची पहिली परीक्षा नगरसेवक होणार की नाही, त्याआधी तिकीट मिळणार की नाही हा प्रश्न आहे आणि त्यासाठीच तिकीट मिळावी म्हणून हे सगळे इच्छुक उमेदवार आलेले आहेत। मुलाखती, सर्वे आणि नेत्यांचं मत या सगळ्या क्रायटेरियाजवर आणि निवडून येण्याची क्षमता सगळ्यात महत्त्वाची या क्रायटेरियांवर भाजप नागपुरात उमेदवारी देणार आहे। सध्या तरी सर्व 151 जागांवर भाजपनं मुलाखती सुरू केलेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।